एक 28 वर्षाची महिला असते, जी की एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची. त्या शाळेत फक्त एक हीच शिक्षिका महिला होती आणि बाकी सगळे पुरुष शिक्षक होते. 15 ऑगस्ट या दिवशी या महिलेसोबत असं काही धक्कादायक कृत्य घडतं, की ते कृत्य ऐकून तुम्हाला पण तुमच्या कानावर विश्वास बसणार नाही. त्या दिवशी 15 ऑगस्ट असल्यामुळे शाळेतील सजावटीची आणि कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी या महिलेवर होती. त्या दिवशी 15 ऑगस्टचा कार्यक्रम अगदी चांगला झाला. मुलांच्या कवयिती, भाषणे, परेड्स अगदी छान झाले. मग शाळेतील कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे या महिलेचे कौतुक त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षकांनी केले. मग जेव्हा कार्यक्रम संपतो, शाळेतील मुले-मुली आपापल्या घरी जातात आणि शाळा एकदम रिकामी होऊन जाते, तेव्हा ती महिला एकटीच त्या शाळेमध्ये असते आणि त्या ठिकाणी ती महिला एकटी असताना त्या महिलेवर 4 पुरुषांची नजर पडते आणि मग महिला एकटी आहे, तिच्यासोबत कोणी नाही म्हणून ते 4 पुरुष तिच्या शेजारी जातात. मग ते 4 पुरुष त्या महिलेच्या शेजारी गेल्यानंतर तिच्यासोबत असं काही धक्कादायक कृत्य घडवून आणतात, की ते कृत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं त्या दिवशी त्या महिलेसोबत काय घडलं आणि कुठे घडली ही घटना, हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळींनो, ही जी घटना आहे ही घडली आहे उत्तर प्रदेशमधील एका छोट्या गावात. या गावात जगनलाल नावाचा एक व्यक्ती राहत असतो. जगनलाल हा शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असतो. तो आपल्या बायकोसोबत आणि आपल्या एकुलत्या एक मुलीसोबत राहत असतो. जगनलालच्या मुलीचे नाव काजल असते. काजल ही 10वी मध्ये शिकत असते. काजल ही शाळेत अतिशय हुशार असते. काजल दररोज शाळेत जायची आणि शाळेतून घरी आल्यानंतर ती आपल्या आईला मदत करायची आणि काम करून झाल्यावर ती अभ्यासाला बसायची. जगनलालच्या पत्नीला मुलाची अपेक्षा होती, कारण तिला घरचा वारस पाहिजे होता. पण तिला मुलगी झाल्यामुळे ती खूप दुःखी राहायची. तिला वाटायचं की जी मुलगी आहे ही परक्या घरचे धन आहे. पण जगनलाल त्याच्या बायकोला समजावून सांगायचा की आपली मुलगी हीच आपला मुलगा आहे. मुलगी ही घरातील लक्ष्मी आहे. मुलाला काय करते? अशा प्रकारे जगनलाल आपल्या बायकोची समजूत काढत होता. जगनलाल आपल्या मुलीसाठी खूप कष्ट करायचा. तिला शिकवण्यासाठी तो दिवस-रात्र काम करायचा. जगनलालला माहीत होते, की एक दिवस आपल्या घरची गरिबी नक्की दूर होईल. जगनलाल हा खूप गरीब होता आणि गरिबीमुळे आजूबाजूचे लोकं पण त्याला टोमणे मारायचे, नको ते बोलायचे आणि हे सगळं काजल आपल्या डोळ्यांनी बघायची. काजल हाच विचार करायची, की आपण जास्त शिकून कामाला लागू आणि आपल्या घरची गरिबी दूर करू. असाच विचार काजल मनातल्या मनात करत होती. बघता बघता काजल आता 20 वर्षाची झाली होती. काजलने पुढे शिक्षक होण्यासाठी तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काजलला एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. काजल शिक्षिका झाली हे ऐकून तिच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. जे लोक तिच्या आईवडिलांना बोलत होते, टोमणे मारत होते, त्यांच्या नजरा आता खाली झाल्या. काजलने आता ठरवले होते की ती आता गरीब मुलांना शिकवणार, त्यांना ती मोठं बनवणार. म्हणून ती शाळेत गरीब मुलांना मोफत शिक्षण द्यायची आणि त्यांचे क्लासेस घ्यायची. काजल शाळेत मुलांना अगदी मनापासून शिकवायला लागली. मुलांच्या आवडीनिवडी यावर पण काजल पूर्णपणे लक्ष देऊ लागली. काजल ज्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करायची, त्या शाळेत फक्त एक महिला शिक्षिका होती आणि बाकी सगळे पुरुष शिक्षक होते. तरी पण काजल पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. तिची जिद्द आणि चिकाटी पाहून सर्व शाळेतील शिक्षक तिचा आदर्श घेत होती. पण दुसरीकडे काजलच्या आईवडिलांना पुढे आता काजलविषयी एक प्रश्न उभा राहिला होता आणि तो प्रश्न खूप मोठा होता. काजलचे आता लग्नाचे वय झाले होते, कारण काजल आता 26 वर्षाची झाली होती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना विचार यायचा, की आपल्या काजलचे लग्न लवकरात लवकर झाले पाहिजे. दुसरीकडे लोकं पण काजलच्या आई-वडिलांना टोमणे मारायचे, की मुलीची कमाई खातात. तरुण मुलगी घरात बसून ठेवली, तिचे लग्न का करत नाही? या सर्व गोष्टीमुळे काजलचे आई-वडील खूप परेशान झाले. पण काजल मात्र लग्नासाठी काही तयार नव्हती. तिला फक्त तिच्या आई-वडिलांसाठी आपलं जीवन घालवायचं होतं. काजलच्या आई-वडिलांनी काजलला खूप समजावून सांगितलं, पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मुलगी ऐकत नसल्यामुळे काजलच्या आई-वडिलांनी तिचा विषय सोडून दिला. तिला काही फोर्स केला नाही. मग बघता बघता काजल 28 वर्षाची झाली
शाळेत शिकवण्याचा तिला दांडगा अनुभव मिळाला होता. शाळेत शिकवत असताना काजलची ओळख एका 32 वर्षीय राजेंद्र सोबत झाली. राजेंद्र हा नवीन शिक्षक होता, त्यामुळे त्याच्याविषयी काजलला काही जास्त माहीत नव्हतं. सुरुवातीला त्या दोघांत मैत्री झाली आणि काही दिवसात त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या दोघांमध्ये एवढी जवळीक निर्माण झाली की शाळा सुटल्यावर हे दोघे निवांत भेटायचे आणि त्या ठिकाणी ते नको ते कृत्य करायचे. त्या दोघांमध्ये सलग 6 महिने असे संबंध चालायचे. राजेंद्र हा काजल सोबत लग्न करणार होता, पण लग्न करण्याआधी काजल सोबत असं काही धक्कादायक कृत्य घडून आणलं की त्यामुळे तो राजेंद्र पूर्णपणे तुटून गेला. दिनांक 15 ऑगस्ट रोजी काजल सोबत एक धक्कादायक घटना घडली. 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम होता हा काजलकडे होता. मुलांच्या कवायती, भाषणे, परेड्स काजलने अगदी चांगल्या प्रकारे पार पाडल्या. मग कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे काजलचे वरिष्ठ शिक्षकांनी कौतुक केले. मग कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील मुले-मुली आपापल्या घरी गेली. पण मात्र काजल ही त्या दिवशी शाळेत एकटी राहिली, कारण ती राजेंद्रची वाट बघत होती. मग सर्व शाळेतील शिक्षक आणि मुलं घरी गेल्यानंतर आता फक्त शाळेत काजल आणि राजेंद्र. आणि मग ते दोघे त्या शाळेत एकटे होते. मग ते दोघे शाळेच्या एका वर्गात गेले आणि त्या ठिकाणी ते संबंध बनवू लागले. मग संबंध बनवत असताना वर्गाची खिडकी ही उघडी होती आणि ते दोघे एवढे मग्न होऊन गेले की त्यांना कशाचेही भान राहिले नाही. अचानक ती खिडकी उघडी असल्यामुळे एका शिपायाची नजर तिच्याकडे गेली आणि मग ती खिडकी बंद करण्यासाठी तो शिपाई बाहेरून त्या खिडकीचे दार लोटतो, तेव्हा त्याला तिथे विचित्र दिसते. काजल आणि राजेंद्र हे संबंध करत होते हे त्या शिपायाने बघितले. मग त्या शिपायाच्या मनात पण वेगळाच विचार येऊ लागला. मग त्या शिक्षकांनी आपले 3 मित्र तेथे बोलवले आणि बोलवल्यानंतर त्या चौघांनी त्या वर्गात जाऊन नको ते कृत्य करायला सुरुवात केली. त्या चौघांनी त्या राजेंद्र शिक्षकाला खूप मारले आणि जी काजल होती तिच्यासोबत त्या 4 जणांनी जबरदस्ती करायला सुरुवात केली. मग सलग 4 तास त्या काजल सोबत त्या 4 लोकांनी नको ते कृत्य केले आणि राजेंद्र फक्त बघत राहिला. कारण तो असहाय्य होता आणि एकटा असल्यामुळे त्या 4 जणांचा तो सामना करू शकत नव्हता. पण त्याने खूप धडापड केली, आरडाओरड केली, पण त्या 4 जणांनी त्याला खूप मारले होते. मग सगळं करून झाल्यानंतर ते 4 जण तिथे निघून गेले. मात्र या घटनेमुळे ती काजल पूर्णपणे तुटली होती. तिला काय करावे, कुठे जावे, घरच्यांना सांगावे की नाही हे समजत नव्हतं. पण राजेंद्राने तिला समजावून सांगितलं की आपल्याला त्या 4 जणांना शिक्षा करावी लागेल. म्हणून राजेंद्र तिला एका जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्या 4 जणांची तक्रार तेथे नमूद केली. मग तक्रार नमूद केल्यानंतर पोलिसांनी ह्या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि तात्काळ एक पथक नेमलं त्या 4 जणांना शोधण्यासाठी. मंडळींनो, सध्या त्या 4 जणांचा पोलीस शोध घेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल की त्या 4 जणांना कुठली शिक्षा मिळाली. पण मंडळी, तुम्हीच बघा, या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली, कारण काजल सोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण. मंडळींनो, या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.